नमस्कार प्रेक्षकांनो, लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेमध्ये आपण पाहणार आहोत की नंदिनी जीवाच्या रूमच्या बाहेर आलेली असते. झोपण्यासाठी तिला चादर घ्यायची असते म्हणून. मात्र जीवाला वाटत असतं की नंदिनी आता त्याच्या रूममध्येच आलेली आहे. तर जीवा म्हणत असतो की तू इकडे कशाला आली. तर नंदिनी म्हणत असते की मी खाली झोपणार आहे. तर जीवाला थोडासा धक्काच बसतो. तर मग ती म्हणत असते की खाली म्हणजे इथे मी हॉलमध्ये झोपणार आहे. तर जीवा आता मनामध्ये म्हणत असतो की मला वाटलं ही ते रूममध्ये खाली झोपण्याबद्दल बोलत आहे, पण ही तर हॉलमध्ये झोपणार आहे. त्याला तर थोडासा राग येतो आणि तो आता रागानेच तिला म्हणत असतो की आतमध्ये ये आणि चादर तुझी तू घेऊन जा, मी काही तुला देणार नाही, असं म्हणून तो तिथून निघून जातो. मात्र नंदिनी 2 पावलं पाठीमागे जाते आणि म्हणत असते की ही खोली म्हणजे जीवानंदिनीचं जग आहे. जर आज मी आतमध्ये शिरले तर इथून माझा पाय निघणार नाही, मी पुन्हा माघारी जाऊ शकणार नाही, म्हणून ती तिथे जाण्याचं सोडून देते. तर दुसरीकडे आपण पाहतो की फ्रूट सॅलड बनवलेलं असतं पार्थने काव्यासाठी आणि तो तिला आता भरवत असतो. तर तो तिच्या समोर असा चमच्याने घास पुढे घेतो. तर काव्या खायला सुरुवात करते. तर तो हळूच चमचा पाठीमागे घेतो आणि दोघेही आता इथे रोमॅन्टिक झालेले आहेत. आता काव्या फ्रूट सॅलड खाईल का पार्थच्या हाताने, का रम्याने त्याच्यामध्ये काय मिक्स केलं आहे हे आपल्याला पुढील भागामध्ये पाहायला मिळणार आहे. त्यामुळे तुम्ही चॅनलला कनेक्ट राहा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.